सलून जसे की आपण पाहतोय मी सध्या नवीन माडा पंतप्रधान आवास योजना या पुरंदर सोसायटीमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं प्रभाग क्रमांक 17मधून अंजुम इम्तियाज मोमीन हे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी जनतेपुढे येत आहे. आपल्यासोबत यावेळी जनता आहे, आपण जनतेशी संवाद साधणार आहोत. ताई, अंजुम इम्तियाज मोमीन हे आपल्या प्रभागामधून निवडणूक लढत आहे. काय वाटते तुम्हाला, ते योग्य उमेदवार आहेत का? हो, योग्यच आहे. त्याचं नाव मयुरी कांबळे. आम्ही पहिल्या राहायला रामटेकडीमध्ये होतो आणि नंतर आम्ही भाड्याने ठक्कर पार्कमध्ये राहायला आलो होतो. तिथं प्रधानमंत्री आवास योजनेच्या बिल्डिंगचं काम चालू होतं. तर आम्ही इम्तियाज भाईंना ऑफिसमध्ये जाऊन विचारलं की हे कशाचं आहे. तर त्यांनी सांगितलं असं असं आवास योजनेच्या बिल्डिंग चालू आहे. तर मग तिथंच आम्ही फॉर्म भरला. मग आमचा नंबर ह्या बिल्डिंगमध्ये लागला. आम्ही इकडं म्हणजे राहायला आता आलो, पण छान आहे इथं. आम्हाला सगळ्या सोयीसुविधा आहे आणि त्यांनीच मिळवून दिलेल्या आहेत. कुणी मिळवून दिले? इम्तियाज भाई. इम्तियाज भाई मोमीन हो, यांनी हे घरं मिळवून दिली. हां, घरं मिळाली तुम्हाला? हो, मिळाली. आता कसं वाटतंय? छान आहे. सगळे घरं पण व्यवस्थित आहे आणि इथं सोयीसुविधा पण चांगल्या आहेत. बरं, इम्तियाज मोमीन यांच्या पत्नी अंजुम इम्तियाज मोमीन हे निवडणुकीला थांबलेले आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्या पण येतालच निवडून, कारण की त्यांच्या मिस्टरांनी भरपूर काही केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही त्यांना निवडून देऊ. निवडून दे. हो, म्हणजे आमच्या घराचं एक मोठं काम झालेलं आहे. म्हणजे घर म्हणजे हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. हे आमच्यासाठी त्यांनी केलेलं आहे, तर आम्ही नक्कीच त्यांना मत देऊ. आपल्यासोबत आणखीन काही व्यक्ती आहेत, त्यांच्याशी भी संवाद साधून या. क्या कहेंगे आप इसके बारे में? नमस्कार, माझं नाव इम्रान शेख आहे आणि मी इम्तियाज भाईला भरपूर सपोर्ट करतो, कारण की इम्तियाज भाईनी मला भरपूर मदत केलेली आहे. मला इथं 10 वर्ष झाले आणि मी पहिले माडामध्ये राहिला होतो. तिथं अतिशय घाण होतं, बिल्डिंगमध्ये भरपूर घाण होतं. एकदा मी इम्तियाज भाईच्या ऑफिसला गेलो, त्यांनी मला सांगितलं का प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म चालू आहे, तुम्ही भरून घ्या. त्यांनी स्वतः माझा फॉर्म भरला आणि 1 ते 2 महिन्यात त्यांनी मला फॉर्मचा रिझल्ट पण दिला आणि लगेच घर पण भेटला, ताबा भेटला आणि तिथं राहायला पण आलेलो आहे. आणि यांनी मला भरपूर सपोर्ट केलेलं आहे आणि माझं एकच मत आहे का ह्यांच्या मिसेसला मतदान करून ह्यांना विजय करा. काय वाटतंय मग, अंजुम इम्तियाज मोमीन निवडून येतील का? येतील, 100% येणार. आमचा भरपूर सपोर्ट आहे आणि अख्ख्या सोसायटीचा सपोर्ट इम्तियाज भाईलाच आहे. निवडून येतील 100%. चिन्ह माहिती आहे काय त्यांचं? माहिती आहे, मशाल आहे. मशाल मशाल पेटणार मशाल 100% पेटणार, गुलाल उधळणार. त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही व्यक्ती आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. दादा, अंजुम इम्तियाज मोमीन निवडणुकीच्या रिंगणामध्ये थांबलेले आहेत. काय वाटते, उमेदवार कसे आहेत, योग्य आहेत का? है ना, उम्मीदवार अच्छे हैं, कोई टेंशन नहीं है उनका. उन्होंने मतलब जो इधर काम करा है और जो उन्होंने मतलब इधर योगदान दिया है, तो वो हिसाब से उनको निवड़ के लाना बहुत ज़रूरी है. योगदान दिया है, काम किया है, अच्छा काम किया है. क्या अच्छा काम किया है? अच्छा काम ये किया है कि मतलब इधर जैसे अभी इधर कचरा लोग फेंक डालते, पूरा कचरे का उन्होंने पानी का प्रॉब्लम सोल्व किया है. बहुत सारे मतलब ऐसे काम है जो अपन गिना भी नहीं सकते. मतलब नहीं कैसा है, अगर आधी रात भी उनको किसी ने अगर फ़ोन करा है तो आधी रात को भी मतलब आते वो कुछ भी रहने दो, मतलब कुछ भी प्रॉब्लम तो वाटर मीटर गटर तीनों का प्रश्न खत्म किया इधर का? हाँ, पूरा सब उन्होंने मतलब पानी का तो बहुत प्रॉब्लम, कचरे का, घर का भी एकदम ओके है. कोई घर का भी उन्होंने मतलब बहुत लोगों को फॉर्म भर के लोगों को सपोर्ट करा, पूरा घर के लिए भी सबको एकदम. कौन सा फॉर्म? ये प्रधानमंत्री आवास योजना के. मिला लोगों को घर मिले ना लोगों को, मिले? फिर बहुत से लोगों को मिले घर, ऐसे थोड़ी सब कुछ मिले. मतलब ज़्यादा तुमको घर मिला क्या? हमें को मिला ना. मिला? किसके जरिए मिला? इम्तियाज भाई के मिला. अब कैसा लगता है आपको घर मिला? घर मिला, एकदम अच्छा लगता है. नया घर सब कुछ नया है, कोई टेंशन नहीं है. नई सोच. बदल हुआ कुछ? बदल हुआ है ना, मतलब सब क्राइम भी कम है थोड़ा, वो सब चीज़ है. सब चीज़ काम करने के कारण क्या लगता है वो जीत के आएंगे? जीत के तो आना चाहिए, लोगों को सपोर्ट करना चाहिए. लोगों को वो सपोर्ट करना चाहिए, वो लोग उनको सपोर्ट चाहिए? उनको भी चाहिए और उन दोनों को भी करना, एक दूसरे को सपोर्ट करना चाहिए. उनका चिन्ह क्या है मालूम है? मशाल. क्या लगता है, मारेगी बाजी? मार देंगे, 100% मारेंगे. लोगों को सिर्फ बोलना यही है कि उनको जो है मशाल को भारी बहुमत से जिता के लाना मांगते हैं. क्यों? क्योंकि एक नई सोच मिलेगी. हर टाइम तो 3-5 साल से मतलब 3 टाइम कंटिन्यू एक बंदा है. अभी एक नए आदमी को भी चांस देना चाहिए ना, मतलब उसका भी देखना चाहिए नया आदमी क्या कर सकता है. हाँ. क्या लगता है आपको, वो क्या कर सकते हैं?
क्या कर मतलब बहुत कुछ कर सकते हैं, मतलब उनके अंदर इतना टैलेंट है, कर सकते अंजुम इम्तियाज मोमीन या भागासाठी बऱ्याच काही गोष्टी केलेल्या आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गोरगरिबांसाठी फॉर्म भरून या ठिकाणी घरं जी आहेत ते मिळवून दिलेली आहेत. नवीन माडा या ठिकाणी लोकांना घरं मिळवून दिली आहेत आणि त्यामुळे या भागात राहणारी जनता म्हणते आहे की अंजुम इम्तियाज मोमीन पदावर नसताना जर इतकं चांगलं काम करत असेल तर पदावर आल्यानंतर किती काम आणखीन चांगल्या पद्धतीने करतील. आणि म्हणूनच या प्रभागातली जनता म्हणते की आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि सर्वजणच प्रचंड बहुमताने त्यांना विजय केल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामन विजय कुळीचा मी मनीष कांबळे, धन्यवाद.